तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानात झालेल्या चोरीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 4 दिवसात उलगडा केला आहे. चोरीतील चांदीचे दागिने विक्रीसाठी येत असताना पोलिसांनी सापळा रचून एका संशयित आरोपीला अटक केलं. 9 जुलै रोजी अज्ञात चोरट्यांनी महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानाचा कडी कोयंडा तोडून दुकानातील चांदीचे दागिने चोरून नेले होते. या घटनेनंतर तासगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान एलसीबीच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक व्यक्ती चोरीचे चांदीचे दागिने विक्रीसाठी यशवंतनगर ते वसंतदादा कारखाना मार्गावरील मदनभाऊ पाटील बालोद्यान परिसरात येणार आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला असता राहुल दादासो जमदाडे वय वर्ष 29 राहणार मणेराजुरी तालुका तासगाव हा संशयास्पदरित्या मोटरसायकलजवळ उभा असल्याचं आढळलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडील सॅकमध्ये मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने आढळून आले. सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तर दिली, मात्र सखोल चौकशीनंतर त्याने हे दागिने महालक्ष्मी ज्वेलर्स दुकान फोडून चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईत पोलिसांनी चोरीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेले हत्यार तसेच मोटारसायकल जप्त केली असून आरोपीला पुढील तपासासाठी तासगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास तासगाव पोलीस करीत आहेत. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.